सावत्र वडिलांनी 9 वर्षाच्या मुलाला ठार मारून पोत्यात फेकले। 24 तासानंतर लागला हत्येचा तपास। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी। बुधवारी रात्री 8:30च्या दरम्यान 9 वर्षीय मुलगा दर्शन वैभव पळसकर या चिमुकल्याच्या आईने अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर अकोट पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रात्रभर याबाबत शोध मोहीम चालूच ठेवली। त्यानंतर प्राप्त माहितीनुसार अंजनगाव सुरजी तहसील चिंचोना गावात गायमुख नदीत एक पोते दिसून आले। पोलिसांनी पोते उघडून पाहिले असता दर्शनची हत्या करून त्याच्या प्रेताचे तुकडे करून पोत्यात अशा पद्धतीने ठेवण्यात आले होते। मिळालेल्या माहितीनुसार अकोट येथील महिलेचा विवाह राजस्थान येथील रहिवासी वैभव पळसकर याच्याशी झाला होता, परंतु महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर वैभव पळसकर याचा 9 वर्षाचा दर्शन नावाचा मुलगा आईसोबत राहत होता आणि सदर महिलेने अंजनगाव तहसील जिल्हा अमरावती येथील हिरापूर गावातील रहिवासी आकाश साहेबराव कनेकर वय 36 वर्षीय याच्याशी दुसरे लग्न केले। महिलेच्या पहिल्या पतीपासून दर्शन नावाचा 9 वर्षाचा मुलगा होता। दुसऱ्या लग्नानंतर दर्शन हा सावत्र वडिलांसोबत राहत होता, परंतु कौटुंबिक वादामुळे पती तिला सोडून गेला व ती मुलगा दर्शन सोबत अकोटला गेली। बुधवारी दर्शन अचानक बेपत्ता झाला। त्याच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांना सदर हत्येचा सुगावा लागला की दर्शनचा मारेकरी सावत्र वडील आकाश साहेबराव कनेकर वय 36 आणि गौरव यशवंत गायबोले वय 25 वर्षे हिरापूरच्या रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले। अकोट पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे। ही घटना अकोला जिल्ह्यातील अकोट ग्रामीण पोलीस ठाणे आणि अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावतीच्या सीमेवर घडले आहे। अंजनगाव सुरजी व अकोट पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत। 9 वर्षाच्या दर्शनची हत्या सावत्र वडिलांनीच केल्याने हिरापूर गाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सविस्तर वृत्त असे की अकोला जिल्ह्यातील अकोट राजस्थानी चौकात मनाला हेलावून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे। अकोट ग्रामीण पोलिसांच्या अथक परिश्रमाने बेपत्ता दर्शन पळसकर या लहान विद्यार्थ्याचे शव मृत अवस्थेत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनच्या डोंगराळ भागात गायमुख चिंचोना गावात आज दिनांक 3/6/2025 रोजी मृत अवस्थेत आढळून आले आहे। सदर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। दर्शन नावाचा 9 वर्षाचा मुलगा सावत्र वडील सोबत राहत होता। दर्शन वैभव पळसकर 9 वर्षाचा अकोट राजस्थान चौक येथून बेपत्ता झाल्याची तक्रार 2/6/25 रोजी पोलिसात दाखल करण्यात आली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी अमित मित्तल व ठाणेदार माळवे ठाणेदार जुनघरे अकोट डीबी स्कॉट 7 अधिकारी 60 पोलीस कर्मचारी मिळून तपासाला सुरुवात केलेली आहे। दर्शनचा मृतदेह अकोट पासून डोंगराळ भागात मारडी खिरकुड चिंचोना गायमुख या परिसरात पोत्यात भरून असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले। शेतकऱ्यांनी पोलिसांना सदर घटनेबाबत माहिती दिली। घटनेतील आरोपी आकाश साहेबराव कनेकर व गौरव वसंतराव गायबोले राहणार हिरापूर पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती यांना ताब्यात देण्यात आले। दर्शनची हत्या का करण्यात आली, त्याच्या मागचे कारण काय याबाबतचे कारण अद्याप तरी स्पष्ट होऊ शकले नाही। मुलगा नरबळी आहे की कौटुंबिक कारणावरून हत्या करण्यात आली असावी याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून निष्पाप लहान मुलाचा बळी कशामुळे गेला याचा शोध पोलीस घेत आहेत। सावत्र पित्यानेच त्याची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळसह मी राम बीडकर।